जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. एक बिट बुकमार्क प्रिसेट आणि एक शिगेपिटा प्रिसेट, असे 2 प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला काय यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मी ऑलरेडी तिथं तुम्हाला PNG ॲड करून दिलेले आहेत. ते जे हाईड आहेत ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता जे रेक्टँगलची लेअर आपण लास्टला अनहाईड करायची आहे. बघू शकता बाकी सगळं तुम्हाला मी अनहाईड करून दाखवतो. बघू शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्ही तुमचा देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला ॲड करायचा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा व्यवस्थित. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट मित्रांनो व्यवस्थित त्या फोटोला स्क्रीनला सेट करा. बघू शकता स्टार्टिंगला यायचं आहे. आता 6.9 पाशी येऊन एकदा स्प्लिट करा. परत 8.15 पाशी आणि 10.26 पाशी असं मित्रांनो फोटोला चारदा स्प्लिट करायचं आहे. आणि सगळे फोटो लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचे आहेत. सगळे फोटो लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचे आहेत. एक करून मी घेतो पटापट मित्रांनो. बघू शकता मी एक करून सर्व काही सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. जस्ट आता काय करायचं आहे, ही जी रेक्टँगलची लेअर आहे ती पहिला हाईड आहे ती पहिला अनहाईड करा. त्याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जावा. मी 3 इफेक्ट दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहेत ते अनहाईड करा. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. आता मित्रांनो, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मी एक तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट ॲड करून दिलेलं आहे ऑलरेडी. बघू शकता. आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिगेपिटा प्रिसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता 6.9च्या पुढल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 6.9च्या पुढल्या बिटला बॅक यायचं आहे. शिगेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर बघू शकता आता कुठल्या 8.15 बीटच्या नंतरच्या म्हणजे बघू शकता इथं सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. आता पहिला फोटो झाला. नंतर 8.15 बीटच्या नंतरच्या समोरच्या इमेजला म्हणजे 8.15 जो एक बीट आहे त्याच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. शिगेपिटा प्रिसेटमधला लास्टचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. सगळ्यात लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता सगळ्यात लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू बिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जायचं. स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जायचं. एक नंबरला ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे तुम्हाला बॉर्डर ॲड करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट मित्रांनो शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय ठेवा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.